उज्ज्वला थिटे यांच्या टीकेला माजी आमदार राजन पाटील यांचे प्रतिउत्तर पहा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलवर। असं आहे की 50 वर्ष एकत्र लोक असे काठीच्या दणक्यानं थांबत नसतात। दादागिरीचं राजकारण किती दिवस चालतं तुम्ही बघितलं असं 5 ते 10 वर्ष चालतं। आज माझ्या वडिलापासून तो परिसर सगळा एकत्र आहे आणि सर्व जाती धर्माचा आहे। ते काय बा एका विशिष्ट समाजाचे लोक आहेत आणि ते एकत्र असत नाहीत। त्यामुळं तुम्ही एकदा सगळीजण माझी विनंती आहे की तुम्ही सोलापूरचे पत्रकार माझ्या गावात बघाल्या, प्रमोदला मी घेऊन ये म्हणून सांगितलं आणि तुमच्या लक्षात येईल मग खरी जर लोकशाही कुठं असेल तर ते आमच्या गावामध्ये आहे। अनेक नवरा मारत असला तर बायको नवऱ्याला घेऊन अंगाला राहायला येते, म्हणजे त्रास कमी होतो म्हणून, माहिती आहे का। आता असं आहे की गाव चालवत असताना सगळ्याच गोष्टीचा वापर करावा लागत असतो। काही दिवसांपूर्वी काय काय अहो त्याच्या संदर्भात मी सांगतो, तिचा नवरा जी होता ती माझ्यावर कामाला होता, आमच्या सोलापूरच्या घरी असायचा। तो दारू पिऊन मारला। आता त्याला कारण काय असतील मी तुमच्या पुढे बोलत नाही, परंतु वारला। आता ती तिथंच राहत होती आमच्या गावातच। उलट 1.5 वर्ष तो झोपून होता तरी मी त्याला घरी पगार पोच करत होतो त्या मुलाची। आता तो मुलगा नाही, त्याचा बाप सांगतो मी। आता त्याच्या पुढचं सांगतो मला, ते कॉलेजचं आहे ना, आमच्या गावामध्ये शिवजयंतीची मिरवणूक चालली, म्हणजे अभिषेक काय घालतात ना दुधाचा अभिषेक, तिथं काय दलिताच्या आणि ह्या पोरांची भांडणं झाली। आमच्या गावाची प्रथा आहे की आमच्या तिथं ती मिटवायचं, म्हणून आता आमच्या मुलांकडे गेली माझ्याकडे गेली ते काय मिटलंच नाही म्हणल्यावर ती पार्टी गेली कोर्ट, म्हणजे आम्ही म्हणतो नाही मिटत ना गावा पोलीस स्टेशनला गेले, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। ह्या मुलावरून आणखीन 2-3 आमच्या गावातल्या मुलांवर गुन्हा दाखल झाला। हा मुलगा 17-18 वर्षाचा होता, त्यामुळे बाल सुधागृह बाकीचे काय त्या जेलमध्ये गेले काय असं। आणि मग तो होता 12वीला। आमच्या तिथं सिनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज ते 5वी पर्यंत 3000 विद्यार्थी आहेत माझ्या शाळेत। आता सोलापूर जिल्ह्यात 2 नंबरचं बक्षीस मिळालं आहे माझ्या शाळेला। माझ्या शाळेचा स्टाफ साधारणपणे 250-300 असेल। आम्ही कधीही डोनेशन घेत नाही कोणाकडे, प्रमोदला माहिती असेल। फक्त आमच्या तालुक्यातला गावातला पहिला गाव, आमच्या वाड्या, मग तालुक्यातला असा घेतो। आणि माझी मुलं जर असले तर कॉपी करू देत नाही। तुम्ही कधीही परीक्षे वेळा तिकडे या, तिथे एक माणूस तुम्हाला बघायला मिळणार नाही त्या परिसरामध्ये। आमच्या गावाच्या बाहेर आहे, आमच्या शेतात शाळा आहे, मोठी शाळा आहे। मग तो मुलगा 12वीला होता, मग तो 12वीला पहिला पेपर दिला आणि दुसऱ्या पेपरला फरार झाला, म्हणजे निघून गेला। आमची परंपरा की 100% निकाल लावायचे आहे। मग आमच्या लोकांनी चौकशी केली की पोरगा आला नाही, काय झालं, कुठे गेला, काय झाले, तर तो फरार झाला, निघून गेला कुठे। मग त्यांना कळलं की ते रात्री त्याने मुख्याध्यापकाला कळलं, त्याने भांडणं केली आणि ते झालं फरार। मग पोलिसांनी त्यांना पत्र दिलं की तो पोरगा इथं तुमच्याकडे आला तर कळवा, म्हणून अमुक कलमाखाली असा हा आरोप आहे, तुझ्या शाळेत आला तर आम्हाला कळवा। मग ते पत्र त्यांनी ठेवलं। मग काही दिवसानंतर जे जामीन मिळाला असेल त्याला हे मागितलं, काय म्हणतात त्याला दाखला मागितला, आम्हाला दुसरीकडे जायचा। मग मुख्याध्यापकानं त्याला शेरा मारायचा असतो, त्याच्यावर त्याला सांगितलं की बाबा असं अमुक, म्हणजे उत्तम का काय म्हणतात तिथं पोलीसच पत्र होतं म्हणून त्यानं शेरा मारला, दिला। हा मग आणि तो मग पुरावा